नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2025चा निकाल कधी लागणार? रिसेंटली तुम्ही बघितलं असेल, अंतरिम आन्सर की आलेली आहे. याच्यात तुमचे ऑब्जेक्शन नंतर परत फायनल आन्सर की येईल, त्याच्यानंतर रिझल्ट लागणार आहे. पण दरम्यानच्या कालावधीत तुम्हाला माहिती असेल, ज्या प्रकारामुळे हे डिले होत चाललंय ते अजूनही त्याचा निकाल लागलेला नाही आहे. 350-400 विद्यार्थ्यांचा निकालाचं काय करायचं हे अजूनही तसंच पडलेलं आहे. समितीने अहवाल देऊन 15 दिवस उलटून गेले, पण काय रिझल्ट येत नाही. सो आजच्या न्यूजपेपरला एक बातमी आलेली आहे. आता हे बऱ्याच विद्यार्थ्यांनी कॉल करायला सुरुवात केली, सर खरंच निकाल लागणार का, निकाल लागणार का? सो बघा प्रोसेस काय पुढची. आता अंतरिम आन्सर की आली आहे, तुमचं ऑब्जेक्शन घेऊन अंतिम आन्सर की येईल आणि त्याच्यानंतर रिझल्ट लागणार. पण तो कधी लागणार आहे या संदर्भात एक नोटिफिकेशन सगळीकडे फिरत आहे, थोडक्यात तुम्हाला दाखवतो. पण बिफोर दॅट टीईटी आणि सीईटीच्या बॅचेस आपल्याकडे अनाऊन्स झाला आहे. तुम्ही पण ह्या बॅचेस जॉईन करू शकता. तुमच्या विद्यार्थ्यांना म्हणजे तुमच्या मित्रांना नक्की सजेस्ट करू शकतात. तर मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. काही दिवसांपूर्वी टीईटी संदर्भात लोकमतला न्यूज आली होती की 15 दिवस उलटून सुद्धा निकालाच्या बाबतीत काही नाहीये. त्यानंतर लगेच मला वाटतं ज्या दिवशी निकाल व्हिडिओ घेतला मी, दुसऱ्या दिवशी निकाल लागला होता आणि निकाल लागल्यानंतर आता न्यूज आली आहे की टीईटीच्या निकालाची घोषणा येत्या 15 जानेवारीपर्यंत होणार. उत्तर सूचीवरती आक्षेप घेण्यासाठी येत्या 28 डिसेंबरपर्यंत मुदत, खरं म्हणजे 29 पर्यंत आहे. ठीक आहे, तर पेपरवाने दिलेली बातमी. तो तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायची, त्याच्यानंतर आठवड्याभरात साधारणतः अंतिम उत्तर निकाल लावला जाईल अंतिम, आणि तुमची काय म्हणूया आपण निकाल, तुमचा निकाल म्हणजे आन्सर की सह निकाल तुमचा फायनल होणार आहे. आन्सर की सह निकाल. सो टीईटीचा निकाल 15 जानेवारीपर्यंत होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षेची तात्पुरती उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 28 डिसेंबरपर्यंत तुम्हाला आक्षेप नोंदवायचा आहे आणि 15 जानेवारीपर्यंत परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती आपले माननीय आयुक्त नंदकुमार बेडसे साहेबांनी सांगितलेलं आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये ऍड करतो. त्यांनी सांगितलेला एकतर 15 जानेवारीपर्यंत लागलच पाहिजे, कारण अंतरिम अंतसूची आली आहे, आता अंतिम यायची आणि फायनल व्हायचं आहे. आणि वर्षातून 2दा टीईटी होणार हे पण त्यांनी सांगितलं आहे. सो आता अपकमिंग टीईटी कधी असणार आहे, तर अपकमिंग टी बघा कधी त्यांनी इथे नियोजन दिलेलं आहे. पहिली परीक्षा जूनमध्ये असणार आहे, म्हणजे जूनमध्ये पहिली टीईटी होणार तुमची. जून 2026ला पहिली टीईटी आणि दुसरी टीईटी होणार आहे तुमची नोव्हेंबर 2026ला. सो टीईटीसाठी पण तयार राहा. जे विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळाले, 90च्या बिलो मिळाले, म्हणजे 89 पर्यंत ज्यांना मार्क मिळेल त्यांनी पण चांगला स्कोर करणं गरजेचं आहे. तुमच्या मित्रांनाही सांगा स्कोर करणं गरजेचं आहे. भविष्यात तुम्हाला 2 चान्स मिळणार आहे, अजून पुढच्या वर्षात म्हणजे 2 चान्स असणार आहे. आणि निकाल हा 15 जानेवारीपर्यंत लागून जाईल. जनरली 15 जानेवारी ठीक आहे लागून जाईल, आणि त्यानंतर मग तुम्हाला पण अंदाज येऊन जाईल की परत कदाचित टीईटी द्यावी लागणार आहे की नाही द्यावी लागणार आहे. सो वेट अँड वॉच. खूप मुलांनी आता वेट केलेला आहे, 15 तारखेपर्यंत निकाल लागून जाईल. सो जस्ट अपडेट तुम्हाला मी दिली की बरेच विद्यार्थी प्रश्न विचारताय निकाल कधी लागेल. अंतिम सूचीनंतर अंतिम निकालच लागणार, म्हणजे आता अंतिम आन्सर की पण येणार आहे आणि निकाल पण लागणार. सो वेट अँड वॉच. 15 तारखेपर्यंत बघूया आपण, निकाल लागून जाईल. चलो धन्यवाद.